आणि उमैरा अब्दुल वहाब अलवारी ही एक ड्रामा तुमच्या समोर पेश करतायत। त्याला लिखले नाहीत आणि डायरेक्ट केले नाहीत फैयाज सरनी आणि त्या ड्राम्याचं नाव आहे बायकाची जमात। बायकाची जमात। काय हो हबीब दर हिल्ला लेट आता पण 4 वाजता आपलं त्या 4:45 वाजून गेलं तरी पण दादा काही ठिकाणा नाही। अरे हो रफिक तू बराबर बोलतोस। म्हणायचं वाटतंय जशी त्याची शादी झाली ना तशी तो बास्तानी कापरा झोत भेटलोय म्हणून तो आपल्याला मिल्या बिल्या नाही। बराबर बोलतोस तो खच्च्या शादीत नाही कुणाच्या चायपानला नाही कुणाच्या सुखात ना दुखात आणि पार्टीला तर काही दिसतच नाही तो। मग तू बराबर बोलतोस। अरे आईला आईला थोपा आईला ये तुझीच खोटी होती ये अरे आईला थोपा ये तो नवाब जातो हसतो ये नवाब ये आईला ताया। अरे काय रे तुम्ही काय माझ्याच बरबाद करताव? अरे हो बाबा तुझ्याच बरबाद करताव। वाजलं किती 4:45 आपण येतो 4 वाजता तुला काही समजतं बिमजतं का नाही? दोस्तांची फिकर बिकर आहे का नाही तुला? अरे येतच होता मना पण काही काम असतात तुझी वाट बघायला आम्ही तरी कमकीच भेटले आहो। मग अरे मी येत होता रस्त्याला एक म्हावरेवाली मिली तिचे जो अशी म्हावरा घेतला बायको जवळ दिला नाही आईला। हो ती बास ही म्हावरा दिलोस ती साफ पण करून दिलो शील। हो जरासं सापण काढून दिला आता जेव्हा राची शिजवल ना तेव्हा तुमला पण धारता मग तुमच्या पण अंगावर फुटून द्या। हो माहितीये बैठ। अरे ती सगळा सोरा आपलाही चालतच रेत वेशवीला एक घर फोडलेन आणि त्याचं दाग दगीने लुटून नेलेन। काय बोलतोस काय? अरे कोण आहे तर शोधतेच अजून। ती डंपरवाली नाही ना? डंपरवाली खच्ची ती निसती भित्री नाही मला असं वाटतंय गावाचीच आजूबाजूवाली कोण असतील। बराबर जुनेच बोलतोय गावाच्याच माणसाला माहिती असेल आजूबाजूच्या की कोण हय की नाही आणि खरं काय ठेवलेला हय। मग ती सोडा मी काय बोलताय आपल्या आड्याला उर्दू मीडियमच्या स्कूलला फक्त एकच पोरगोय एकच पोर आहे त्या स्कूलला 100च्या आसपास एक टायमाला पोरा होती। बराबर बोलतोस तू होती पण आता सगळी लोक आपल्या आपल्या पोरांना शिकायला इंग्लिश मीडियमला गेली आणि त्यांच्या दिमागात फक्त एकच बात इंग्लिश मीडियम। इंग्लिश मीडियमला हय काय फक्त पैसाच देतात मग त्याला समजान को। अरे तुम्ही त्या सगळं सोडा माझा ऐका हरण्याला एका बापालाच त्याच्या पोराने मारले। अरे काय बोलतोस काय? आपणच मारले पण का मारले? अरे त्याच्या बापाने काहीतरी हिश्श्यात गडबडी केला 3 वर्षी त्याला मारले। बापालाच मारले हे आजकालची पोरं आयशीत जरा बातीवर कुणाला पण मारतात लेकिन बापालाच मारले। मग अरे तुम्हाला काय माहिती आहे आजकालचा जमानाच खराब आहे। आजकालच्या जमान्यात बापूस पोरातून आहे आणि पोर बापातच नाही माहितीये तुम्हाला। बराबर बोलतोस ही पण आता पण आपल्या गावात पण होऊ शकतंय म्हणून आपल्याला आता बायकाला बोलायला लागल ही बायकाच काम करू शकतात तीच आपल्या पोराला तंबीत ठेवू शकतात। हो बराबर बोलतोस तू। एक काम करता मी बायकांच्या सदरला बोलता मी की तुमच्या जमातीत हे विषय ठेवा आणि काय तर निकाल लागतील आणि ह्या मुद्द्यांवर बातमी करा आणि काय तर निकाल लागल तर आपण सांगा आम्हाला। हा बराबर बोलतोस। चला आज सांची 4:30 वाजता धोंडू मामूच्या खाल्यात बायकाची जमात होय। आज सांची 4:30 वाजता धोंडू मामूच्या खाल्यात बायकाची जमात होय। आज सांची 4:30 वाजता धोंडू मामूच्या खाल्यात बायकाची जमात होय। सगळ्यांनी टायमात पोचा जमातीला लेट आलं तर तुमच्या दंड बसेल। हा मेरे पास है पकड़ो ये आयशा के पास है
टाइम काय झालो वाजलं बघ किती त्या सदर साहेबींना काही समजतं की नाही अगो ती लाली पावडर लावत बसली असन अरे आमची पण पोरा बाला आहेत काय टाइम झालो नाही तर काय 4:30ची जमात होती आणि 5 वाजून गेलं कामाला फक्त तिलाच आम्ही रिकाम घेऊन बसल्या हो मग तिला काही टायमाची कदर बिदर आहे का नाही मग काय हो काही टाइम आहे 5 वाजता तिने इतका आता तरी याचा होता टायमाची काही कदर नाही आणि आम्हाला बोलतो टाइम ओढ्या आता 100 बहाणे बनवून राहिली का ए सदर चेंज करा माझे काही काम नाही चेंज याच पण नाही सदर चेंज करा वालेकुम सलाम हो काय बा आईल्या 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 तुला आता 10 बहाणे बनवशील हो तू बाईस अगो हो ऐका मी काय बोलते तर अबे इतका टाइम का लागलो तुला यायला अगो मी बोलताय तर जरा भेटून दे आईला ती दम तर हा हो बाईस बाई हो बाईस कशाला बाईस आराम कर जरा अगो मी येत होता ती रस्त्यावर सगळं सण मिळलं टेन्शनला भेटलं होतं तर मी त्याला विचारला काय हो सर झाला का टेन्शनला भेटल्या तर सर बोललं की स्कूल आता 9वी बनलंय जेवढं पैसा जमवल्या तेवढं आता खपलं आता दुसरी पण काही कामं आहेत ना त्याला पण पैसा हवा ना मग आपलीच पोरं पडतात आपल्याला काही कार्य पाहिजे अगं हो मी त्याला सगळं विचारत भेटला काय होय कौरव ही चाललाय कैसा चाललाय ता विचारत भेटला मी सगळा कैसा चाललाय ता बरोबर बरोबर हा आता बोलताय किल्ला मीटिंग है ती मेन विषय काढताय जरा काढताय हा बघ तुझं पोट 10वीला पास झालो बेस नंबराने पास झालो मुबारक तुला तुझं आपण नाव रोशन केला आपल्या गावाचा पण केला पण तू ह्या काय गो केलीस काही नाही ती तुझ्या पोराला बाईक घेऊन दिलीस तुझं पोट हिकडनं तिकडं बस आपलं गाव आपलं वरतय तू काही तुझ्या पोराला बोलत नाही सकल हात पाय त्याचं मोडलं तर तू काय गो करशील आणि तुझं पोर हिकडनं गावातनं वरनं खालनं बाजार आपलं नसतंय पेट्रोल पंप काय मंगिलदार लावलेस ती बस काढतास टाकतास हे टाक काम सुरू काय गो केलीस आणि तुझं आता पोर सगळ्या इकडे जाताना केलशीला जातोय मंडणगडला जातोय जर सकल त्याला पोलिसांनी पकडला आणि त्याला लायसन मागला तो लायसन देल काय कागद देल त्याच्यात वय आहे आणि जर तुलाच मग जेला जाय पडेल ना मग चक्की घूम कर मग तुला बेस वाटेल ना तुला काय करायचंय माझा पैसा माझा पण मी तुझ्या पायाशी आईलू तू मागायला पैसा माझ्याकडला येशील पण तुझं पोर आहे ना तू आता त्याची वय आहे की माझं पोर आहे मी त्याला घेऊन दिलो तुला काय करायचंय तुझं पण पोर असतं बा माझं पोर असलो ना त्याला मार आणि माझ्या घराशी लाव बघून दे अल्ला मारलू तर भायो तू मला ही घालशी हंगामा घालशी अख्ख्या गावातला मी घालणार नाही माझं पोर दिसलो ना का त्याला मार आणि माझ्या घराशी धार बघून दे हो पोरांना इतकी फूस नाही द्यायची बरोबर मग तेव्हा तिने देऊन दे पोराचे पण अरमान असतात अगो पण त्याची आता वय है अगो एकूण एक पोर काय झालोय पण त्याची वय है माझं पोर आहे ना लेकिन हो तुझं पोर आहे माझं पोर नाही पण तू काही नाही ती बाईकला घेऊन दिलीस त्याच्यात वय है ती तुझं पोर का नसतं माझं पोर येतं ना त्याला बोलला ना लाव सकल दुसऱ्यांची पोरं पास होतील अरे चाव करायचे ना ते बघून करायचे सगळे चाव नाही करायचे असतात पोरांचे का समजाय नाही तिला बाईक पैसा द्यायचं होतं बाईक द्यायची काय पद्धत आहे तुझी काय बोलते बघ आता ती तुझी गलती केल्यास ना तिला सुधरवून शकतास तू आता त्या पोराची बाईकची चावी घे आणि कपाटात ठेव आता ही गलती केल्यास ना दुसरी गलती करू नको आणि सगळ्यांनी ऐका आपल्या पोराचं जे चाव काढायचं आहे तर करा दुसरं करू नको फालतू हा आता काढताय तू सगळ्यांचा विषय काढताय बोल आता तुझ्या पोऱ्यो मंडणगडला जातात तो कॉलेजला जातात काय खाया जातात मला काय झालंय नाही तुझ्या पोऱ्यो बस ह्या दुकानात पाणीपुरीच्या दुकानात वडापावच्या दुकानात समावच्याचं दुकानात बस अख्खो बाजार फिरतय तो पडायला जातात ना अगो ते भूक लागली तर पोटाला आग लावत
लावतील. अगो आग कल्ला लावतील सगळ्यांच्या पोरीला ए तू मंडणगडला काय कामाला जातेस का उचापतकडे जातेस? मी उचापतकडे जात नाही. मग तुला किल्ला तिच्या पोरींची खबर. अगो हे बघ त्यांच्या आय कार्डवर नाव असतं, तुझं पण असतं, सगळ्यांचं तिच्या बापाचंच पण असतं ना. अगो साधा साई बोलताय ना. काय तू जमानो हाय यो. पोरींची इज्जत आहे ना. पद्धत असते तुझ्या पोरीला सांभाळायचं जरा. सकल काय पोरीला झाईला उचलीच काय झाईला आता गावाचं पण नाव खराब आणि तुझं पण नाव खराब होईल. का समजाय नाही. अरे तू डब्बा बनवून द्यायचा. नाही तिला तर उठ्याला मग भारी पडतं ना. सुबेला उठून कैशी करू. जल्दी उठायचं डब्बा द्यायचं. मला स्कूलला जात येत होतोस ना. आता काय झाला. मग तुम्ही लोक काय बोलताव. तुम्ही लोक बोलताव कितला मसाले बिसाले हाण्या काय बोलताव. कुणी सांगणार. हे बघ आम्ही मसाले बिसाले हाण्या सांगत ना. तिने तिच्या पोरीला तमरी ठेवायचा. हा ताळा येत तिला. हे बघ चुप तू काय तिचं ठेको घेऊन घेतलेस. नाही तिला देत असेल ना हनून मास आणून देत असेल सगळं पोरीला झाईला तर तुझा आशीर्वाद घ्यायला हटशील. असू दे पोरियो हाय असू दे. अगो पण हे बघ तू देत असेल मला का देत नाही मी माझ्या यो बेस नाही. तू हटतस ना. मग तिची काय वाट करतस तू. अगो हो ए बस ए चुप कर आता चुप कर. ती काय बोलते सही बोलते तर ऐक तिला. हे बघ आपल्या पोळ्यो जातात ना शिक्या जातात ना. मग त्याला शिक्या पाहिजे. हे बघ एखादा माणूस बिमार है त्याला काही दवा बिवाची गरज है तर त्याला मेडिकलला लावायचं आपण. कव्वा रेसेस असतं ना तव्हा जा आणि हना. चालेल तू बघलीस ना थया 2 लाफे वाचू येते त्यांना. मी जर लावलो ना तर तू माझ्या घडा येशील. मी कल्ला याव बेस पणाला मारलीस तू. हा तव्हा कोण बेस नाही आणि कोण वाईट नाही दिसत तुला. हो आता ऐका ना काय बोलते ती ऐक सही बोलते ती. हे बघ आपल्या पोळ्यो जातात ना इज्जतनी त्याला घडा यायचा. हे बघ कोण बिमार असला हणून द्यायचा असून द्या. पण काही नाही ती सगळाच हणून देता. मगून आता आपल्या पोळ्यो जातात ना त्याला तंबीत ठेव की कोण हनतय कोण मसाला बिसाला हनिया देतं ना त्याला त्यांचा काम करू नको. आपण किल्ला जाताव शिक्या जाताव ना मग ता काम कर घ्यायचा. हो साधा सगळ्यांनी ऐका. आता काढताय तो पण विषय काढताय. हो आता सांगताय तुझा पण हय ता पण सांगताय. आता सांग. तुझी पोडा आंब्याची चोरी केली म्हणा ऐसा काना आलाय. कोण बोलला तुला. चोरी नाही केले. त्या शौकत चाचाच्या कंपाऊंडात चोरी केले. शौकतच्या त्याच्या कंपनीत चोरी केली. मग तू किल्ला बोलतास. मी सदर हाय मगून मला त्यांनी सांगला. तो तुला काय सांगणार मना सांगायचा आणि चोरी नाही केले. अगो पण मना त्यांनी सांगला ना ते बघ चोरी करण्यात आणि घेतल्यात मोप फरक आहे. ए चोरी करणं काय पैसा आदत आहे. पोराला मोरा आदत लागल. नाही चोरी करणं ते हराम नाही काय बेसवादी चोरी करायची. अरे आंबे घेतले. हे बघ आज आंबा घेतले सकल. आज आंबा घेतले आज चिकू घेतीन पेडू घेतीन पण सकल जाऊन बँक फोडतीन. मग काय करशील तू. मग बँक नाही फोडणार. हो साधा सही बोलते. फोडतीन. अरे तिला चोरी द्यायचे होते. अबा माणसाला चोरीची आदत लागली ना का काही पण करू शकतोय. अशी बोलायला माहित नाही. ऐसा बोलूच नको तुम्ही. हा आता ऐका निकली बडबडताव काय. हे बघ आता तुझ्या पोराने आज चोरी केले ना ते सगळ्यांनी ऐका. आपली पण पोडा होय ती पण करू शकतोय. तर कवा पण काय मीठ तरी हल्ले ना कुंच्या घडनं का आंबो तरी का त्याला पहिले इचरा बाबा खतनं राहलूस. आपण काय घेताव. आता आंबो हल्ला का तिचं लोणचा बनायचा चटचट याचा. मी खात नाही मला हरामाचा पसंत नाही. तुला पण देलू मला पसंत नाही. हा बघ आज चोरी केले ना आता तू तुझ्या पोराला बोल की चोरी करायची नाही. सगळ्यांनी बोल आपल्या पोराला चोरी करायची नाही. हो आता त्यांना ताकीद देईन. बरोबर. हा आता बोलताय बोलताय तुझा झाला मग लोकांच्या वरती चढतास. आता बोल चल. दम खाऊन घे. हो तुझी पोडीची शादी झाली तू इतका काय गो आनंद दिलीस. काय आनंद दिला. हे बघ दिलीस तर दिलीस पलंग दिलीस शौक्याच दिलीस पण काही नाही ती एसी पण टीव्ही पण. जावंजीला ठणवायला नको. काय ठणवा नको. गरमीचा मोसम येतात. अरे असू दे तुझे जावंजी आहेत. अगो नाही
तुझी काय ना झालीत की माझ्या अन्नावर माना झाला नाही तुझ्या अन्नावर. तिच्या पोरीला दिल्यांना एकूच एक बिचारी पोरे असून दे दिला. अगो काय असू दे पण पोरं हाय त्याला नको काय दे. अगो देलूस ते देलूस टीव्ही पण देलूस. तारक मेहताचा उलटा चष्मा किनात बघलती. मोबाईल नाही बघण्यासाठी नाही तिला मुट्टा मुट्टा बघे पाहिजे टीव्हीतला. पाहिजे तारक मेहताचा उलटा चष्मा. अगो बघू शकता ना मोबाईलात पण. ए तू माझ्या पोरीच्या शाळेतला आली होतीस ना. 2-2 हाताने खात होतीस. व्हिडिओ कॅसेटला तुझा व्हिडिओ बनलो. 4 डब्बा जेवण भरून नेलीस तू. ए ऐका ही साईड का घेते माहिती आहे. हिने वाटत नेला आणि एक डबा नाश्त्याचा नेला आणि 3-3 डबा खाली नेला आणि का की तिने तर जेवण करून आणलं. अगो तिने चाटला असेल ना. रातचा टिफिन भरून नेला असेल. बस चाट असेल. 4 गेली असेल तिच्या घरात चाटया. आम्ही सगळ्यांनी थैलीत पण भरून नेले. कोणीच काय बोलू नको. सगळ्यांचा व्हिडिओ आला व्हिडिओ कॅसेटला. हो माहिती आम्ही काय नाही नेलं. ज्यांनी नेलं त्या लोकांना बोल. फक्त लोकांना का बोल. ए तू पण होतस. ऐका आपल्या बरोबर ताव काय कुल्ला समजात येतं. तुम्हाला येतं काय हो. आता सध्याची बात आहे. सगळ्यांना अलग बोला. बोल तुझा विषय बोल. आता बोलताय. हे बघ गाय गरीबांच्या पण पोरीची शादी व्हायची होय. सगळ्यांनी सोचून समजून अंदाज देवा. सगळ्यांना बघून देवा. हो सही बोलतास. काय गलत बोलूस. मग बघ्या नको. हा आता बोलताय. तुमच्या दोघींची पोरा बस अक्को रातची 12-1 वाजस्तो पुढं गावात असतात. कुणी को सांगला तुला आमचीच पोरं दिसली. त्या दिवसात तर शरीफ चाचा बिमार होतं. त्याला मी बघ्या गेला. ती बघताय ती पोरा तुमची. आता मी तुमच्या दोघांच्या पोराला बघलो. तुला काय आमचीच पोरं दिसली. गावाची पोरं असतात ती लोकं पण. अगो पण तुमच्या दोघींची पोरा बस मोबाईल घेत टन आपलं काय बघत. पण तुझी पोरं काय दिसली नाही तुला. तुला माझ्याच असत नाही. आता तुझी पोरं दिसली तर तुझ्याच पोरं. अरे दुसरी गावाची पोरं असतात. काय माझी काय घ्यायचं. अगो ऐका. काय रे आपला विषय करता. अरे काय तिथे या दोघींची पोरं असतात. तुझी पण पोरं असतात. जास्ती बोलू नको तू. उचापत करू नको. ठेवी किती बोलतास. तिला पुऱ्या गावाची उचापत आहे. कोण काय करते कोण काय नाही बोलूया. सदरचा ऐका काय. सादाची बात आहे का पहिले. आपली पोरा रातची भार असतात ना. आपण आयशो आपल्याला बघ्या पाहिजे की पोरा खत हय कवड्या पारा निसतय काय मोबाईलात करतय तर बघ्या पाहिजे ना. दरवाजा रातची कोण उघडता. आयशो उघडतात ना. बरोबर. त्यांच्या आयशो दरवाजा उघडतात ना. त्याला काही वाटत नाही उघड्या. ही गावाची पोरं आता सगळे पोराला विचारायचं इतकं टाइम होतोस काय यार. हा बघ जो पण आहे ना दुसऱ्यांच्याच पोरांवरती हे करतो. अगं तुला आमच्या दोघींचीच पोरं दिसली. सगळी गावाची पोरं येतात माझ्या घराच्या बाहेर आणि सीट्या मारतात. माझं पोर जाईल का नाही. का लावतोस तू आहेस ना. मी आज माझी पोरं ही करतात. सोन्याच्या पोराला आपल्या इनात ठेवायचा. तू आहेस. एकदा 10 वाजले का दाराला किरी लावून टाकायची. पोराला बाहेर जाऊन द्यायचं. समजत नाही. हे सगळ्यांची पोरं असतात. पोरं दिसतात. हा आता ऐका ईशाची नमाज झाली की पोराला घरात काय नाही समजतंय कुल्ला. ह्याला तरी समजतंय. हा बघा आधी आपली पोरं आता रातची असतात ना. त्याला आता बोला 10 वाजताच्या बाद पोराला आतलन घ्यायची नाही घरात. हो सही बोलता. आता तैसाच करूया आपण. हो सही बोलता. पहिल्यांदा सही बोलूस. आणि जर आता 10 वाजताच्या बाद कोणची पोरा बाहेर दिसतंय तर त्यांना 1000 रुपये दंड भरूया बरं. हो सही आहे. आम्ही सगळे भरू. हो मी 10,000 देऊ तुला. हा आता ऐका बस झालं आता. तू पुढे गावाची उचापत करू नको. आता पुढचा बोल. हा आता बोलताय. बस करता दिसता. हा बघ तुझ्या पोरेंचो इंस्टावर आयडिओ मिस क्वीन सिस क्वीन. तुला काय दिसलीन माझी पोरं हात. तुला काय तुझी तू काय बनवतोस. अगं तुझ्या पोरीचे इंस्टाग्रामवर आयडिओ बेस्ट डिस्क्वीन पोरीची पद्धत नाही काय ऐका ते काय इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवतात. चेंबूड पार्टी भेटतात. अगो आता रील आली होती.
ओय तिजो पोडियो इज्जत नाही असं पैसा फोटू ऐसा विकट बनवायची ही असता पोराला पण तैसा पोरीला पण तैसा दोघांना बरोबर ही जो पोरियो हॅलो गाइस हा काय तुमची पुढे शरीर ना ते पुढे दुनियाला बघतात ओ पोरग असेल तर पोरो सगळ्यांना नियम बरोबर असलं पाहिजे तुझ्या पण पोराला बोल हो माझ्या पण तुझ्या पण पोरी हे जो पोर जसा अशरफाची काली तुझ्या पोरीचा हा आता मला पण जायचं आहे मला पण टाइम बोल तू बोल चल आता बोल चल बघ आता आपले पोडिओ इंस्टावर आयडिओ बनवतात ना तू जा आणि तो डिलीट कर बघू दे बरोबर सदर साहेबीन पण बरोबर बोलतात व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक सगळं बंद करा बरोबर बोलतात बरोबर YouTube वर पण करतात हॅलो गाइस पोरींनी सगळ्यांनी आपल्या पोरींना हो आता ऐका आता चला आता लास्ट चल आता चल लाचो मुद्दा बोल काय खतम करून टाक आता आपल्या पोड्याला मोबाईल द्यायचाच नाही मोबाईल द्यायचा हयच नाही पण इन्स्टाचा आयडिओ स्नॅपचॅटचा आयडिओ ते काय ते आपलं काय ही घेतात फोटवा आणि ऐसा तैसा आपले फोटो काढतात कुत्र्या मांजरांची निस्ती ऐसा मग काय कुत्र्याची नोंदा बनवतात आता द्यायचा नाही आता तू जा आणि डिलीट कर ज्याचा आयडिओ हटतो सगळ्यांनी डिलीट करा आता मला पण मोप काम आहेत मला पण जाऊन द्या पण घरात जायचं आहे आमची पण बरोबर आहे माझी पण आहेत मग तुम्ही हो आता खपली ना जमात आता चला आता चला मला पण कामा पडल्यात चला अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। दूल्हे अब्दुल अजीज साहब की जानिब से मैं बाप बोल रहा हूँ 1000 रुपये, नसीमा शौकत खर्चे 2000 रुपये, फातिह साबिर प्रोग्राम के लिए 200 रुपये, साबिर इस्लाम वाले प्रोग्राम के लिए 2000